नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहात शेड्स या कथासंग्रहातील सुहास शिरवळकर यांची जरा सल्ल्याने ही कथा. नानासाहेब हे नाण्या असल्यापासूनच म्हणजे अगदी शालेय जीवनापासूनच तसे अत्यंत उपद्रवी. त्यांना भानगडीचा वास येणार, त्यात नाक खुपसण्याची इच्छा होणार. एखादं प्रकरण हाताशी लागणार आणि त्याचा ते अचूक फायदाही करून घेणार. नाना मोठेपणी किमान गल्लीतला कार्यकर्ता तरी होणार, ही लक्षणं त्यांच्या बालवयातच इतकी स्पष्ट होती की त्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नव्हती. 9व्या इयत्तेत नापास होत असताना त्यांनी वर्ग शिक्षकाचं एक लफडं शोधून काढून त्यांचं नाक दाबून ज्या पद्धतीने स्वतःला वरच्या इयत्तेत दाखल करून घेतलं होतं, तिथे तर त्यांच्या सामाजिक जीवनाची दिशा पक्की झाल्यासारखीच होती. सर्वसामान्य युवकाप्रमाणे नाना SSC पास झाल्यावर कॉलेजात दाखल झाले, पण त्यांची कारकीर्द सर्वसामान्य या सदरात मोडणारी मात्र मुळीच नव्हती. 4 वर्षाचा डिग्री कोर्स त्यांनी 6 वर्षात पूर्ण केला. एटी वगैरे सवलती मिळवून ते 3rd क्लासमध्ये पास झाले म्हणून नाही, ते तर काय बहुतेक विद्यार्थी असे पास होतात. पण नानांचं सारंच अजब. त्यावेळच्या सुपरवायझर्सना नाना सेवक ओळखायला सांगितला असता तर प्रत्येक सुपरवायझरनं वेगवेगळा मुलगा नाना सेवक म्हणून ओळखला असता. आता ज्या मुलांनी नानाच्या मैत्रीखातर वा त्यांच्या धाकामुळे हाराकिरी मान्य केली, ती मुलंही अभ्यासात यथातथाच असल्याने नानांना पास क्लास द्यावा लागला, ही गोष्ट अलहिदा. पण शिक्षणाचं शुक्लकाष्ट संपलं हे एक, आणि असं आहे समाजसेवेचं व्रत घेतलेल्या माणसाचं शिक्षण कोण पाहतो? नानासाहेब. नानांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना अतिशय परिश्रम घ्यावे लागले, शिव्याशाप घ्यावे लागले. पण लोक काय असंही बोलतात आणि तसंही बोलतात. इतक्या माणसांची कॉर्पोरेशन लेव्हलपासून कामं करायची, त्यात नाना भाड्याच्या खोल्यांमधून स्वतःच्या बंगल्यात राहायला गेले. सायकल, मोपेड, स्कूटर, मोटार अशी त्यांची वाहनं बदलत गेली. त्यांच्या आणि बायकापोरींच्या अंगावर ठसठशीत दागिने दिसू लागले. इतकं तर गेला बाजार होणारच की, पण लोक साले हरामखोरच. त्यांना वेळप्रसंगी नानासाहेब म्हणतील, त्यांच्या पैसे खाण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःची कामं मार्गी लावून घेतील. पण हेच नाना वारकऱ्यांच्या निष्ठेनं निवडणुकीला 3दा पडले. एकदा तर डिपॉझिट जाता जाता वाचलं. काय म्हणावं या लोकांना? माणसानं अधिकाधिक विस्तृत कार्य तरी कसं करावं? सत्ता नसेल तर मर्यादा पडतात. कोणातरी सत्ताधारीवर अवलंबून राहावं लागतं. शेअर वाढतात, ते वाढतील तसा कामातला उत्साह कमी होतो. कधी कळणार? नानांसारखा हिकमती आणि हरहुन्नरी माणूस एवढ्या तेवढ्या अपयशानं हार खाणार नाही, हेही तितकंच खरं म्हणा. पहिल्या वेळी ते दणकण आपटले, तेव्हाच त्यांच्या डोक्यात वेगळी तिकडंबाजी सुरू झाली. अरे, स्वतःचा पैसा खर्च करून दरवेळी पडण्यास निवडणुकीला उभं राहणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. हा पैसा समाजाकडून घेतला पाहिजे. त्यासाठी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय माणसापेक्षा व्यापारी वर्ग वेठीला धरला पाहिजे. आणि हा वर्ग असा बदमाश की उपद्रव मूल्य किंवा फायदेशीर उपयुक्तता असेल तरच यांच्या तिजोऱ्यांची दारं उघडतील. दैनिक वर्तमानपत्र. दैनिक हे जनतेला रोजच्या ताज्या घडामोडी कळाव्यात यासाठी असतं. कुणी सांगितलं तुम्हाला? भ्रमात आहात. वर्तमानपत्र ही शक्ती आहे. एखाद्या माणसाला ही शक्ती कोणत्याही प्रसंगातून तारू शकते आणि प्रसंग नसतानाही मारू शकते. एखादं वृत्तपत्र हात धुवून मागं लागलं तर बडी बडी शहाणी माणसंही नांग्या टाकतात, हात जोडून शरण येतात, भरभराटीला सहाय्य करतात. नानांनी दैनिक सेवाव्रत चालू केलं ते या उदात्त हेतूने. त्याचे अनंत फायदे त्यांना झाले. पैसे कमावण्याच्या नव्या नव्या युक्त्या कळल्या. सरकारी जाहिराती आणि कोट्याचा कागद खुल्या बाजारात चढत्या भावाने विकणं हे किरकोळ आहे हो. हे तर कोणतंही वृत्तपत्र करू शकतं. नानांसारख्या माणसाला यापेक्षा समाजातील प्रतिष्ठितांच्या फायली तयार करणं आणि त्यातली माहिती योग्य वेळी छापणं किंवा न छापणं हे जास्त आव्हान वाटणार. आमदार खासदार असेल तर प्रसंगी ही फाईल लाखांच्या घरात विकता येते. तिळा उघड या मंत्रासारखा तिचा कुठेही हुकमी वापर करता येतो. दैनिक सेवाव्रतमुळे एक मात्र झालं.
प्रत्यक्ष राजकारणात शिरून आमदार खासदार होण्यापेक्षा निवडून आलेल्या पुढाऱ्यांच्या दोऱ्या हातात असणं किती फायदेशीर आणि निर्धोक असतं हे नानांना समजलं. त्यांच्या भरभराटीला मग पारावारच उरला नाही. आणि असं आहे, सेवक असं आडनाव असलेला गरीब बिचारा माणूस तो, त्याची भरभराटीची कल्पना ती काय असणार. पोटा पाण्यापुरते दरमहा 10-20 लाख मिळाले बस झालं की. त्यांना कुठे 100 कोटीची हाव होती. काय 400-500 एकर जमिनी खरेदी करायच्या होत्या का स्विस बँकेत खातं सांभाळायचं होतं. करायचा काय इतका पैसा. तो कधीतरी लोकांच्या डोळ्यात येऊन पूर्ण बर्बाद करणार. एक दुमजली बंगला, पुढे गार्डन, मागे स्विमिंग पूल, एक स्टड फार्म. उन्हाळा अगदी असह्य झाला तर महाबळेश्वर माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी एखादं फार्म हाऊस किंवा स्वतःचं हॉटेल. बस. एक मुलगा आणि एक मुलगी, 2च वारस. त्यांना आणखी काय हवं. कोणताही माणूस हा पूर्णतः सदोष वा 100% निर्दोष असूच शकत नाही. तसंच गुण दोषांच्या मिश्रणातूनच त्याचा स्वभाव तयार होत असतो. या मिश्रणात गुणांचं प्रमाण जास्त असेल तर आपण त्याला चांगला, सज्जन वगैरे विशेषणे लावतो. दोषांचं प्रमाण अधिक असेल तर बदमाश, हलकट, दुष्ट वगैरे. नानांच्या बाबतीत एक गंमत होती. हा माणूस स्वतःचा फायदा नसेल तर मरणाऱ्याच्या देखील उपयोगी पडायचा नाही. पण भानगडीतील लग्न असतील तर मात्र जातीनं पुढाकार घ्यायचा. जोडप्याला लागेल ती मदत करायचा. त्यांना लपून बसायला आपली जागा वापरू द्यायचा. कमी पडत असतील तर पैसेही पुरवायचा. अर्थात नानांपर्यंत पोहोचू शकणारी मुलंही बड्या घरातली असायची म्हणा. कोणा क्लार्कचा नोकरी नसलेला मुलगा आणि कोणा ST ड्रायव्हरची शिक्षण घेणारी मुलगी त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकायची नाही. सगळं कसं मोठ्या पातळीवर. नाना दोघांना अगदी जुजबी माहिती विचारायचे. तुम्ही कोणाची मुलं? घरून परवानगी घ्यायचा प्रयत्न केला का? घरची माणसं नाही का म्हणतात? तुम्ही दोघं करता काय प्रेम सोडून जगण्यासाठी? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमची वय काय? बस. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली की नानांनी पाठिंबा दिल्याचं आणि त्यांचा पाठिंबा म्हणजे लग्न झालंच. नंतरही ते मुलाच्या घरच्यांनी मुलीला स्वीकारण्यापर्यंत सगळं पाहायचे. खरं तर नानांचे व्याप इतके मोठे आणि वरच्या पातळीवर चालायचे की असलं काही करत बसायला त्यांना वेळही नव्हता आणि गरजही नव्हती. पण या सामाजिक कार्यासाठी ते कसाही वेळ काढायचे. त्यांनी आजपर्यंत 100 तरी विवाह या पद्धतीने लावून दिली असतील. म्हणजे ते स्वतः कुठे जायचे नाहीत, पण योग्य तो सल्ला द्यायचे. अचूक माणसं सांगायचे. कलेक्टरची मुलगी मसालेवाले प्रिपोडियांकडे, रेमंड शॉपचे मालक शहाची मुलगी डॉक्टर वैराळेंच्या मुलाला. इतकंच काय, पालकमंत्री सूर्यवंशीच्या 2 मुली त्यांनी अशा घाईघाईत बोहल्यावर चढवल्या होत्या. यामागचं खरं कारण हे होतं की नाना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या कालखंडात पक्षाच्या एका कार्यकर्तीच्या प्रेमात होता. पण नानाचं तेव्हा कशातच काही नव्हतं आणि ही कार्यकर्ती एका खासदाराची अनवरस मुलगी. तिची आई नाही, बाप डॉक्टर, पण तिच्या कल्याणाची सर्व जबाबदारी त्या खासदारानं घेतलेली. ती त्यानं का घेतली हे उघड गुपित. नानांनी खासदार साहेबांना थेट विचारलं. त्यांनी आक्रस्ताळेपणा न करता नानांना त्यांची पायरी दाखवून दिली. वर मोलाचा सल्ला दिला. पुन्हा असलं काही मनात आणू नकोस, कारण राजकारणात जलद हालचालींना फार महत्त्व आहे आणि त्या करायच्या तर मेंदू इतकं संपूर्ण शरीर शाबूत असण्याचीही आवश्यकता असते. नाना तेव्हा कोणीच नसल्याने त्यांना मुलगी हातची जाऊ द्यावी लागली. शहाणं होऊन खासदारांनी जेमतेम मुलीचं शिक्षण पुरं होऊ दिलं. लगेच विवाहबद्ध होऊन मुलगी कायमची अमेरिकेला. अर्थात तेव्हा नाही, पण 20 वर्षांनी उतरत उतरत खासदार सामान्य पुढारीपणाच्या पातळीवर आले त्यावेळी नानांच्या तावडीत सापडलेच. तुमचं काम करायचं नाही तर कुणाचं वगैरे दिशाभूल करीत नानांनी त्यांना व्यवस्थित धड लावला. एक प्रकरण निर्माण करून त्यात या माजी खासदारांना असं काही गळ्यापर्यंत अडकवलं की तुरुंगाची हवा खाता खाता बिचारे संन्यास घेऊन घरी बसले. त्यातही पुन्हा मेक अशी की त्यांना तुरुंगात जाण्यापासून नाना या देव माणसानंच वाचवलं. देशभर छी थू होण्याऐवजी 10 लाखांवर प्रकरण मिटलं म्हणजे छानच की. आपल्यापाशी बुद्धी, कर्तृत्व सारं काही असून आपण कुणी नव्हतो, आपल्याला कोणाचं पाठबळ नव्हतं, म्हणून आपल्याला प्रेमावर पाणी सोडावं लागलं.
म्हणून नाना अशा विवाहांकडे सहानुभूतीने पाहायचे. वधूपित्याचा तडफडाट त्यांच्या मनाला कुठेतरी थंडावा द्यायचा. विवाह मान्य करायला लावताना त्यांना आपल्या दुःखाचं, अपमानाचं थोडं परिमार्जन झाल्यासारखं वाटायचं. नानांनी आजपर्यंत अशी कित्येक 5 आणि 3 स्टार्स लग्न लावून दिली होती, पण यावेळी त्यांना वेगळाच अनुभव येत होता. त्यातलं थ्रिल आकर्षित करत होतं. त्यांच्या सेवाव्रतचा तरुण संपादक राजेंद्र गजभर त्यांच्यासमोर इच्छुक वर म्हणून उभा होता. त्याच्या सांपत्तिक स्थितीची नानांना माहिती होती. त्याचा पगार तेच देत होते. त्याची बुद्धी, क्षमता, सगळ्या गुणांशी त्यांचा परिचय होता. तो दिसायला देखणा आहे हे तर दिसतच होतं. म्हणजे खोड काढायला तशी जागा नव्हती. एक सांपत्तिक स्थिती जरा, तेही त्यानं कोणा खानदानी श्रीमंताची मुलगी निवडली होती म्हणून. मुलगी मध्यमवर्गीय वगैरे जरी असती तरी प्रश्नच उद्भवला नसता. आपल्या मुलीनं नशीब काढलं म्हणून तिच्या बापानं आनंदानं तिचं लग्न राजेंद्रशी लावून दिलं असतं. गरीब श्रीमंत शुभविवाह. त्या कल्पनेनेच नानांना धुंदी चढली. साला पैशाच्या जोरावर प्रेम चिरडतात हे मुलींचे श्रीमंत बाप. काही नाही, हा विवाह झालाच पाहिजे. होणारच. राजेंद्र, मुलीचा बाप काय करतो म्हणालास? व्यापारी आहे, गडगंज. आणि मुलगी? ती कॉलेजात शिकते. तिनं घरी काही कल्पना दिली आहे का? नाही. का? नानासाहेब, मी तिला म्हणालो होतो मी घरी येतो, विचारतो. मग? ती नको म्हणाली. तिच्या घरून या विवाहाला कधीच परवानगी मिळणार नाही. तिचा बाप फार खडूस आणि संतापी आहे. भाऊ तर तलवारच बाळगतो. तलवारीचं काही सांगू नकोस. मी तुला 10 तलवारी दिल्या असत्या. शिवाजी महाराजांच्या काळात नसतील इतक्या तलवारी आताच्या काळात आहेत. हो, पण आपल्याला युद्ध करण्याची गरजच काय नानासाहेब? मुलगी मी इशारा करताच पळून यायला तयार आहे ना. हो, तेही खरंच म्हणा, पण त्यांचा तुला इतका विरोध का असावा? पैसा आणि जात. एका संपादकाला मिळून मिळून पगार तो किती मिळणार? आणि त्यात तो श्रीमंतीत लाडात वाढलेल्या आपल्या मुलीला सुखात कसा काय ठेवणार? पैसा तो काय कितीही मिळाला तरी कमी पडू शकतो, आणि समाधानी असले तर कमी पैशातही स्त्री सुखाने संसार करू शकते. हो ना, पण संयोगिताच्या वडिलांना हे मान्य व्हायला हवं ना. आणि जातही भूतकाळात जमा झाली. मी स्वतःच कितीतरी आंतरजातीय विवाह लावून दिलेत. मला माहिती आहे की. म्हणून तर योग्य सल्ल्यासाठी मी तुमच्याकडे आलो. पण संयोगिताच्या घरच्यांना हे शहाणपण कोण शिकवणार? सामाजिक सुधारणांबाबत हीच गंमत असते. नानासाहेब, त्या आसपासच्या समाजात व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं. स्वतःच्या घरापर्यंत पोहोचाव्यात अशी मात्र कोणाचीच इच्छा नसते. मी भेटू का संयोगिताच्या वडिलांना? नको नानासाहेब. का? तुम्हाला ते काही म्हणू शकणार नाहीत. पण अहो, त्यांना जरा संशय आहे, कुणकुण आहे, तर त्यांनी संयोगिताला घरात डांबून ठेवलंय. तिनं मला कसाबसा निरोप पाठवला. सगळी तयारी झाली की सांग. मी एकदाच बाहेर पडू शकेन. तेव्हा घोटाळा झाला. ऐनवेळी माघार घेतलीस तर तू मला विसरणं चांगलं. राजेंद्रचं बोलणं ऐकून नानासाहेब गंभीर झाले. विचार करू लागले. मग निर्णय होताच म्हणाले, राजेंद्र, दुसरा मार्ग दिसत नाही. या संयोगिताचं वय काय आहे? 21 पूर्ण आहे ती. नक्की ना? नाहीतर नंतर गोत्यात येशील हा? हो हो, मी खात्री करून घेतली आहे. मग ठीक आहे. आळंदीला जाऊन तुम्ही लग्न उरकून मगच थेट तिच्या घरी पाया पडायलाच जा. नानासाहेब, अरे 100 तरी विवाहाचा अनुभव आहे माझ्या पाठीशी. ते खरं आहे, पण अचानक नाही विवाह म्हणजे. हां, ती काळजी करू नकोस, मी आहे. ओह, मग प्रश्नच नाही. जा, साळवीला मी फोन करतो. त्याच्याकडून 20,000 रुपये घे. माझ्या पर्सनल अकाउंटला मांडायला सांगते. आळंदीला कुणाकडे जायचं, कुणाला किती पैसे द्यायचे, तुम्हाला कन्यादानासाठी आई वडील पण देतो. मग तर झालं. नानासाहेबांनी इतकी तयारी दर्शवताच राजेंद्र गजभर अगदी गहिवरलाच. त्यानं डोळ्यातले अश्रू लपवत त्यांचे पाय धरले. बस, तुमचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर यशाला पर्याय नाही. नानासाहेबांनी त्याला आशीर्वाद दिला. मग ते आपल्याच नव्या धुंदीत रंगून गेले. ते 8 दिवस म्हणजे अगदी गडबडीचे. रुटीन सांभाळून केलेलं जादा तासांचं कामच. नानासाहेब या 8 दिवसात इतके व्यस्त होते की त्यांना दिवस रात्रीची पण शुद्ध नव्हती.
राजेंद्र गजभरच्या तयारीमुळे नाही, तिथे तर त्यांना ढुंकून पाहावं लागत नव्हतं. त्यांची माणसं त्या कामी अगदी तयार होती. याच काळात मुख्यमंत्र्यांचा विभागीय दौरा यायचा होता. नानासाहेब आपल्या कार अन स्टाफसह त्यांच्या दिमतीला होते. आज अमका प्रकल्प पाहायचा, उद्या तमुक योजनेसाठी जमिनीची पाहणी करायची. उद्घाटन, मुहूर्त आणि सभांची तर रेलचेल होती. त्या गडबडीत एका सौ आमदारांनी आपल्या सुनेच्या ब्युटी पार्लरचं उद्घाटन उरकून घेण्याचाही घाट घालून घेतला. ते कसलं आहे हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी शिताफीनं उपमुख्यमंत्र्यांना तिकडे पाठवून दिलं आणि स्वतः व्यापाऱ्याच्या एका डेलिगेशनला सामोरे गेले. उपमुख्यमंत्री तो कार्यक्रम उरकून आले तेव्हा पूर्वीपेक्षा तुकतुकीत आणि चिकणे दिसत होते, असं मुख्यमंत्र्यांचंही नाराज मत पडलं. आणि ते थोडं खरं होतं. उपमुख्यमंत्री फेशियल, केसांचं सेटिंग वगैरे करून आले होते. याच गोष्टीची मुख्यमंत्र्यांना खंत वाटली होती. कारण सेट करण्यासाठी डोक्यावर आवश्यक असणारे केस. नानासाहेबांनी अर्थात त्यांच्या भव्य कपाळाची, त्यामुळेच असलेल्या तैलबुद्धीची स्तुती करून मुख्यमंत्र्यांना खुश करण्याची संधी सोडली नव्हती. सततचे दौरे, त्यातच राजेंद्र रजेवर गेल्याने दैनिकाच्या रुटीनवर लक्ष ठेवणं आणि राजेंद्रचे फोन कॉल्स त्यांनी तर नानासाहेबांना हैराणच करून सोडलं होतं. काहीही जरा खुट्ट झालं की त्याचा सल्ल्यासाठी फोन यायचा. नानासाहेब, अमुक झालंय, काय करायचं? नाना, असं करू का की नको? आणि हे सगळं बावळटाला इतकं इमर्जन्सी लेव्हलचं वाटायचं की नाना अव्हेलेबल नसतील तर तो त्यांना पेजरवर मेसेज करायचा. मूर्ख कुणीकडचा. मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसून नानासाहेब काही त्याला मुलीला पळवून लग्न कसं करायचं हे सांगणार का? या हैराणीत एक गोंधळ मात्र झाला. नानांची बायको वैतागून फोन करायला लागली. तिच्यापेक्षा 10 पट वैतागून नानांनी तिला तंबी दिली, खबरदार पुन्हा फोन केलास तर. नाहीतर काय, इथं दिवस रात्र युद्ध पातळी आहे आणि हिला दुसरं काय? आज तरी जेवायला घरी येणार का? अहो, गावात असून 8 दिवस तुमचं तर दर्शन देखील नाही. राजेंद्रलाही नानांची घायकुती कळत होती, पण संपर्कात राहण्याखेरीज त्याला गत्यंतर नव्हतं. त्याचं बिचाऱ्याचं पहिलं वहिलं लग्न, त्यातून ते असं. अनुभव असता तर तो तरी कशाला सारखं नानासाहेब नानासाहेब करीत बसला असता. आणि त्या दानशूर माणसानं इतक्या चांगुलपणानं 20,000 काढून दिले, त्याचा विनियोग नानांना न विचारताच करायचा. किमान पक्षी मी संयोगितासाठी 2 तोळ्याचं मंगळसूत्र करायला टाकलं, बांगड्या विकत घेतल्या, नेकलेसला पैसे कमी पडले, सुटाचं कापड अन साड्यांची खरेदी झाली. माझा मित्र गणेश यादव आळंदीला जाऊन चौकशी करून आला. गुरुजींनी 1500 रुपये सांगितले. सर्टिफिकेट 15 दिवसांनी मिळेल. अर्जंट हवं असेल तर 500 रुपये जास्त लागतील. काय करायचं? सगळंच कसं नानांना विचारून, सल्ल्याने. सगळी तयारी झाली तेव्हा राजेंद्रचा लग्न संदर्भातला शेवटचा फोन. नानासाहेब, उद्या सकाळी आळंदीला जावं म्हणतो. का रे, काही साहित्य संमेलन वगैरे आहे का? माझ्यातर्फे शुभेच्छा देऊन टाक. मी ते संयोगिता. अरे हो, विसरलोच बघ मी. तयारी पूर्ण झाली? एकदम. वा, मी पण आनंदाने आलो असतो बघ, पण उद्या दुपारी मुख्यमंत्री जात आहेत. हत्ती गेला, शेपटाकरता अडकून नको बसायला. नेव्हर माइंड सर, तुमची आशीर्वाद पाठीशी आहेतच. लग्न झालं की आम्ही आधीच तुमच्या पाया पडायला येऊ, मग गणपतीला जाऊ. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद नानासाहेब, तुम्ही जी बहुमोल मदत केली. हुश्श, गेले एकदाचे. छे, एकदा मुख्यमंत्री येऊन जाणं आणि जन्मभर हत्ती पोसणं एकच. आता पहिल्यांदा घर, बाकी सगळी कामं उद्या. मुख्यमंत्र्यांना थेट गावाबाहेर घालवूनच नानासाहेबांनी सुटकेचा निश्वास सोडला. ड्रायव्हरला त्यांनी कार बंगल्यावर घ्यायला सांगितली. बंगल्यावर पोहोचले तेव्हा शरीर इतकं थकलं होतं की करकरीत तिन्ही सांज झाली नसती तर ताबडतोब झोपलेच असते, घरच्या चौकशानंतर. हॉलमध्ये येताच त्यांना नेहमीपेक्षा सुनेपण जाणवलं. पाठोपाठ त्यांच्या सौ बाहेर आल्या, त्याही दुःखी कष्टी चेहऱ्यानं. अबोल उभ्या राहिल्या.
घरातले नोकर चाकर बिचकत दचकत गोळा झाले. काय ग, काय झालं? नानांनी चमकून विचारलं. हो, आता विचारताय? सौ एकदम कडाडल्या. घाईघाईनं फोन लावला तर अक्षर बोलायला तयार नाही, आणि आता? त्या एकदम रडायलाच लागल्या. अगं पण झालं काय, सांगशील तर खरं? नानांना वाटलं गेले आपले सासरे. त्या कल्पनेचं त्यांना काही केल्या वाईट वाटेना. वर्षभर म्हातारा डायलिसिसवर, तेही जावयाच्या खर्चाने. गेला तर इतकं वाईट कशाला वाटेल? सोनं झालं की आपलंही. तर सौनं पुढं येत त्यांच्या हातात एक चिठ्ठी दिली. नानांनी ती घाईघाईनं उलगडली. संगीताचं अक्षर. वाचू लागले. वाचताना दर शब्दाला नवे साक्षात्कार होत होते. संगीता, त्यांची एकुलती एक मुलगी, ती कुणा तरुणाबरोबर पळून गेली होती. दोघं लग्न करायला आळंदीला गेले होते, आणि तू व नानांनी या विवाहाला परवानगी दिली नसती, म्हणून मला नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागत आहे. काळजी करू नका, मी आहे तिथे सुखात आहे, वगैरे. 10 मिनिटं तरी नानांना काही अर्थबोधच होईना. चिठ्ठी केव्हा मिळाली? दुपारी. रखमा संगीताची खोली झाडायला गेली तेव्हा. आळंदीला पाठवलं होतं का कुणाला? मन्या आणि चव्हाण गेले होते. आळंदीभर शोध घेतला साहेब आम्ही. मन्या पुढे होत म्हणाला. ताईंचा ठाव ठिकाणा नाही लागला, त्या आळंदीला नाही गेल्या. नाही? नाही. बरं, कोणी ओळखीचं माहितीतलं भेटलं होतं का? नाही, कोणी नाही. तू त्या अभंग गुरुजींकडे गेला होतास का? हो, त्यांच्याकडेच तर गेलो होतो. तिथे सेवाव्रतचा संपादक राजेंद्र गजभर नव्हता? छे, त्यांना ओळखतो मी. क्षणभर त्यांना कोड्यात पडायला झालं. मग सगळ्या घटना आपल्या जागी फिट बसल्या. ते चकित झाले. बरं, जा सगळे. सगळे आपापल्या कामाला निघून जाताच नाना सौंना म्हणाले. काळजी करू नका, मुलगी सुरक्षित आहे समजा. येईल, रात्रीपर्यंत तिचा ठाव ठिकाणा तरी कळेल. अहो, तुम्हाला शांत राहतं तरी कसं? येईल म्हटलं ना, येईल. ती कोणाबरोबर पळून गेलीये याबद्दल नानांना खात्री पटली होती. पण त्या राजानं साल्यानं पाचरच अशी मारली होती की त्यांना काय ते स्पष्ट करून सांगताही येत नव्हतं. वा पठ्ठे वा, माझ्याकडूनच पैसे घेतले, वेळोवेळी सल्लाही माझाच घेतला, अन पळवलेली मुलगी पण माझीच, होय रे. ते एकटेच हॉलमध्ये विचार करीत बसले, तर हळूहळू पटायला लागलं. राजेंद्रने जी खेळी केली आहे त्यात त्याची काही चूक नाही. तो हुशार आहे, हिकमती आहे, मुख्य म्हणजे आपला जावई व्हायलाही योग्य आहे. त्यानं सिद्ध केलंय ते. पण त्याच्याजवळ पैसा नाही आणि तो दुसऱ्या जातीचा आहे. या 2 कारणांसाठी आपण त्याला विवाहाला मान्यता दिली नसती, हेही तितकंच खरं आहे. वाह, काय अफलातून मेंदू आहे. माझ्याकडूनच आळंदीची सर्व माहिती घेत असताना, तिथल्या माणसांना भेटत असतानाच ऐनवेळी घोटाळा झालाच तर धोका नको, म्हणून ही पर्यायी यंत्रणा उभी करत होता हा. चौकशी आळंदीची आणि लग्न दुसरीकडेच कुठेतरी. नानांना राग येण्याऐवजी खदखदून हसू यायला लागलं. त्याचवेळी त्यांच्या जवळचा फोन वाजला. अपेक्षा असल्याप्रमाणे त्यांनी रिसिव्हर उचलला, कानाला लावला. नानासाहेब. हां, बोल राजेंद्र. लागलं संयोगिताशी लग्न? संयोगिता? हां, प्रेमात आणि युद्धामध्ये येणाऱ्याला आडवं करतात नानासाहेब. मी तर नावात फक्त एक यो ॲड केला. लग्न लागलं ना, कोणताही व्यत्यय न येता. आपली कृपा नानासाहेब, आपण मदत केली, मार्गदर्शन केलं म्हणूनच, नाहीतर. बरं, मला एक सांगाल का? वाह, विचार ना. उद्या संगीता नक्की कोण आहे? म्हणजे? तलवारीनं माझं मुंडकं छाटलं तर ती माझी विधवा असू शकते. आहे त्या परिस्थितीत तुम्ही आमचा स्वीकार केला तर ती एका संपादकाची पत्नी होते. तुम्ही नोकरीवरून कमीच केलं तर ती एका सुशिक्षित बेकाराची बायको होते. आणि तुमच्या जावयाचं स्टेटस तुम्हाला वाढवायचं असेल तर मी काय करावं असा सल्ला तुम्ही द्याल नानासाहेब? या पार्टनर, आमच्या लेकीला घेऊन आमच्या पाया पडायला या. नाना जोरात म्हणाले.
मग फोन बंद करून एकटेच खदखदून हसायला लागले. त्यांच्या आवाजाने बाहेर आलेल्या त्यांच्या सौ चकित होऊन नवऱ्याकडे पाहत असतानाच सौच्या तोंडून चुकून प्रश्न निघून गेला. गीता आणि राजेंद्र येत आहेत का? नाना काय ते सगळं समजून गेले. सगळंच.